काही महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता ठरणार शेवटचा हप्ता। तर राज्य सरकारने जुलै महिन्यात सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 2,34,00,000 महिला पात्र ठरल्या असून या महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत हप्ते जमा झाले आहेत। पण यातील काही महिला डिसेंबर नंतर या लाभापासून वंचित राहतील अशी माहिती समोर आली आहे। राज्यात जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये डीबीटीद्वारे थेट जमा केले जातात। लाडकी बहीण योजनेत काही अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला होता। त्यानुसार माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार फक्त अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आले होते। लाडकी बहीण योजनेसाठी सध्या पात्र असणाऱ्या काही लाभार्थी महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहनं असूनही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत। त्यामुळेच विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आचारसंहिता संपताच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून लाभार्थी ठरलेल्या महिलांची पडताळणी करून ज्या कुटुंबाकडे 4 चाकी असूनही त्या कुटुंबातील एखाद्या महिलेस जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल अशा महिलेस अपात्र ठरवले जाईल आणि त्यांच्या खात्यात डिसेंबर नंतरचे हप्ते जमा होणार नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी असणाऱ्या पात्रता अटीनुसार त्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही 4 चाकी वाहन असेल अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 3 कोटीहून अधिक अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 2,34,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। तर सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यातच देण्यात येणार आहे।